राजकारण हा सत्ता, संपत्ती, हुकूमत यांचा जुगार होऊन बसलाय आणि त्यामुळं जनतेचा जर बळी जातोच जातो त्यात, पण स्वतः राजकारण्यांचाही बळी जातो. जगभर आजपर्यंत राजकारणातले किती लोक बळी गेले याचा हिशोब करा आणि लक्षात घ्या, राजकारण हा त्यांना अस्वस्थ करणारा आणि त्यांच्या हौक्यामुळे, त्यांच्या लोभामुळे समाजाचा बळी घेणारा रोग होऊन बसलाय. फार वाईट वाटतं, भाबडं वाटेल, पण राजकारण हे पारदर्शी, प्रामाणिक आणि सेवेचं असलं पाहिजे. धंदा करून ठेवल्यामुळे सगळं वाटोळं झालंय. जगाचं सगळं वाटोळं झालंय. कुणीही शांत नाही, सुखी नाही, आनंदी नाही. माणसाचा एक जन्म मिळालेला आहे, तो शांत आपलं आपलं जगून मरावं ही इच्छाच राहिलेली नाही. लोक स्पर्धा करत राहतात, जिंकायचं असतं, वर जायचं असतं, मोठं व्हायचं असतं, लोकांवर आपली सत्ता गाजवायची असते. त्याच्या राजकारणाचा खेळ हाच आहे. धर्मसत्ता, राजसत्ता, धनसत्ता, सत्ता पाहिजे, सेवा नको. सेवेकऱ्याला फार लोभ नसतात, फार मोह नसतात, फार इच्छा नसतात. त्याला सेवेचा आनंद घ्यायचा असतो. महात्मा गांधी हा पारदर्शी राजकारणी होता. हुकूमत नाही गाजवता येत असं वाटणाऱ्यांनी त्याचा खून केला आणि बहुतेक राजकारण्यांचे खून असेच होतात. मग त्यात विमान अपघात होतील, रस्त्यावरचे अपघात होतील, दवाखान्यांमध्ये अनारोग्य म्हणून मारलं जाईल. फार वाईट आहे. क्रूर जग आहे हे. फार क्रूर आहे. हे राजकारण बाद केलं पाहिजे. आदर्श, पारदर्शी, प्रामाणिक आणि सेवाभावी राजकारणाचे संस्कार करणं गरजेचं आहे. त्याला पर्याय नाही. भाबडं वाटेल कदाचित, पण हेच सत्य आहे. तोवर हे क्रौर्य, ही हिंसा, हा द्वेष संपणार नाही.